हलका फुलका नाश्ता एकदम कमी वेळात कमी साहित्यामध्ये एक अर्धी वाटी फक्त रव्यापासून हा इतका छान नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असा हेल्दी नाश्ता तयार होतो। रव्यापासून आपण नेहमी शिरा वगैरे तो खातो, उपमा खातो, पण त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या नाश्तासुद्धा बनवल्या जाऊ शकतात। तर आज मी तुम्हाला तेच रव्यापासून छान असा हा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे। तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी एक मोठी वाटी जाड रवा घेतलाय। आता रवा इकडे तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता, काही हरकत नाही। तर मी इकडं अर्धी एक वाटी रवा घेतलाय आणि अर्ध्या वाटीच्या अंदाजाने मी इथं गव्हाचं पीठ टाकले। तर गव्हाचं पीठ हेल्दी आहे आपल्यासाठी, त्यामुळे मी इकडे गव्हाचं पीठ वापरले। तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इकडे वापरू शकता। थोडंसं पाणी टाकून याला जरासं मिक्स करून घ्यायचं। गव्हाचं पीठ आणि रवा लगेच पाणी सोकून घेतं। याला थोडंसं 5 मिनटं रेस्ट करून द्यायचं, म्हणजे सगळं पाणी छानपैकी याच्यात सुकून जाईल। हे बघू शकता मस्तपैकी हा बॅटर झाला आहे, नरम सॉफ्ट असं। आणि याची कंसिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती छान अशी झालेली आहे। आपण आता काय करायचं, ह्या स्टेजवर थोड्याशा इथं भाज्या टाकायच्यात। आता इकडे तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकता। गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी, वाटाणे, इकडे मी कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची 2-3 तुकडे करून टाकलेले आहेत। कमीच टाकायची हिरवी मिरची आणि टमाटर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे मी वापरत आहे, पण तुम्ही आवडीनुसार लहान मुलांसाठी जर हा नाश्ता बनवला ना तर चांगल्या अशा भाज्याचा वापर करू शकता। पालक, मेथीसुद्धा बारीक चिरून कोथिंबीरवाणी अशी टाकू शकता, म्हणजे एकंदरीत हा नाश्ता खूप हेल्दी तयार होतो। मी इकडे भाज्याचा इतका वापर केला नाही, पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही याच्यामध्ये भाज्याचा वापर करून हा नाश्ता बनवू शकता हेल्दी। आता याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकले आणि छान असं चटपटीत स्वाद येण्यासाठी इथं मी चाट मसाला टाकते। चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर असतो तो तुम्ही अर्धा चमचा इथं टाकू शकता। मस्त असा आंबट आणि चटपटीत असा स्वाद येतो नाश्त्याला। थोडासा रंग येण्यासाठी चिमूटभर हळद टाकली, अगदी चिमूटभरच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सकाळच्या घाईमध्ये ना, म्हणजे आपल्याला आता कसं झालं आपली डेली रुटीन की खूप घाई असते, टिफिन असतात, ऑफिसला जाणं असतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅनेज करायला लागतात। मग अशा वेळेस ना आपल्याला असं म्हणजे भरपूर असं वेळ ना नाश्ता वगैरे किंवा टिफिनला देता येत नाही। तर अशा कमी वेळामध्ये ना आपल्याला अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी, नाश्ता खूप फायदेशीर ठरतात। म्हणून मी शक्यतो तुम्हाला अशाच रेसिपी आणि नाश्ता दाखवत राहते की तुम्हाला झटकीपट करतासुद्धा येईल आणि खायलासुद्धा मात्र भारी असतो। काही नवीन प्रकारसुद्धा खाण्यात येतात। ते बघू शकता मस्त मिक्स केलेलं आहे आणि मी मस्त याला 10 मिनटं वेळ दिलता। आणि आता गरम पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं। खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो। हे असं थोडेसे असे याचे सेट करून घ्यायचे। लहान मोठे तुम्ही आवडीनुसार याला शेप देऊ शकता, किंवा अगदीच एक आप्पे असतात बघा, अशी मोठी साईजसुद्धा तुम्ही याला देऊ शकता। जसं आपण अप्पम बनवतो तसंसुद्धा बनवू शकता रव्याचा। हे बघा लगेच क्रिस्पीपणा, कडकपणा ह्याच्यामध्ये तयार झाला की हे असं सुटलं जातं, म्हणजे अजिबात चिटकत नाही। आणि नॉनस्टिकी पॅन जरी नसला आणि साधा तवा लोखंडाचा जरी असला ना तरीही सुद्धा थोडा वेळ फक्त द्यायचा। खालची बाजू जोपर्यंत छान अशी क्रिस्पी भाजून निघत नाही ना तोपर्यंत पलटी नाही करायचं, मंद आचेवर तसं थोडा वेळ ठेवून द्यायचं। आणि मग हे असं पलटी केलं की सहजपणे हा नाश्ता दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचा। मध्ये हाय फ्लेम केली तरी काही हरकत नाही। एकदा दोन्ही बाजूनी कडकपणा तयार झाला की मग नाश्त्याला तुटायचं टेन्शन नसतं। तर आता मी थोडा मध्ये हाय फ्लेम करते आणि चांगलं शेकून घेते। याच्यावर छान असे रेड ब्राऊन स्पॉट येईपर्यंत क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे। खूप छान नाश्ता आहे, कारण हा हेल्दी खूप आहे। याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे, ज्याचा आपण उपमा वगैरे करून खातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण गव्हाचं पीठसुद्धा टाकले। गव्हाचं पीठ नसेल तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। आता हे दोन्ही बाजूनी छान असं भाजून निघलेलं आहे, बघू शकता किती सुंदर याच्यावर असा रंग आलेला आहे। आणि इतका टेक्स्चर पाहिजे, जास्त करपून द्यायचं नाही। हे असं थोडं वर असे डाग आले ना, चॉकलेटी लाल डाग आले की समजून जायचं आपला हा नाश्ता परफेक्ट भाजला गेला आहे आतपर्यंत। आणि मंद आचेवर जितका छान शेकून काढताना तेवढा चांगला नाश्ता भाजला जातो। अगदी घाई करायची नाही। काय होतं, हाय फ्लेमवर आपण झटकीपट तर भाजून घेतो, पण ना आतून कच्चापणा मात्र तसाच राहतो, वरच्यावर भाजला जातो। त्यामुळं
चांगला स्लो गॅसवर याला शेकून काढायचं आहे मस्त. आणि असं एक्स्ट्रा ऑइल याचं निथळून द्यायचं आहे आणि मग चमच्याच्या सहाय्याने याला एक एक करून असं काढायचं आहे. तर बघू शकता मस्त असं सुंदर. तर आता हे मी सगळे काढून घेते आणि दुसरा बॅच पण टाकून घेते. ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण मला जरा घट्ट वाटत होतं, म्हणून हे बघा पसरलेले आहेत. पण हे पण सेट होऊन जातात. थोडंसं मला कसं मोठे साईज म्हणजे ते जाडसर झालेत सुरुवातीचे. हे असं तुम्ही पातळ पण करू शकता. थोडंसं पाणी टाकून अगदी थोडंसं अर्धा चमच्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं. हे बघा. आणि चांगला पातळ जर हा बॅटर बनवला तर ह्याचा डोसासुद्धा तयार होऊ शकतो. ते हे बघा मस्त झालेलं आहे. हे सुद्धा बघू शकता तुम्ही परफेक्ट शेक भेटलेला आहे, कुठे तुटलासुद्धा नाही आहे. सुरुवातीला ज्यावेळेस मी टाकलेला पॅनमध्ये त्यावेळेस पसरत होता, पण आता मस्त याचा पॅक होऊन गेलेला आहे. तर आता मी काढून घेते थंड करून एका प्लेटमध्ये. तर बघू शकता हा दुसरा बॅच मी जस्ट काढत आहे आणि थंड केलेला आहे, म्हणजे गॅस मी बंदच केला होता. हे बघा मस्त झालेला आहे. हा आपला 1 वाटी रव्यापासून खमंग टेस्टी क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असा हा नाश्ता. सकाळ सकाळ जरासं काहीतरी वेगळं खायचं, म्हणजे आपण मॅगी पोहे वगैरे तर नेहमीच खातो ना, त्यापेक्षा ना थोडंसं वेगळं काहीतरी खाल्लं पाहिजे. लहान मुलांनासुद्धा काही वेगळं दिलं की ते सुद्धा आनंदी होतात आणि काहीतरी नवीन टिफिनमध्ये आले तर ते सुद्धा खातात आवडीने. याच्यामध्ये ना भरपूर व्हेजिटेबल टाकून त्यांना मस्तपैकी असा हा हेल्दी नाश्ता पण बनवू शकतो. तर बघू शकता मस्त झालेला आहे. ह्याला केचपसोबत मी खाणार आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा असंही प्लेन खाऊ शकता. याला चहासोबतसुद्धा खूप भारी लागतो. म्हणजे चहाचं कप असेल आणि असं स्नॅक्स वगैरे असेल तर बस मग टेन्शनच नाही. छान वाटते असे नाश्ते. नक्की ट्राय करा तुम्ही. शक्य होतं तेवढे मी तुम्हाला सोप्या पद्धतीच्या रेसिपी दाखवते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक ट्राय करून बघत राहा. तुम्ही सगळेच जण असं काहीतरी नवीन खाऊन नवीन काही ट्राय करून ना तुमचं तर कौतुक करतील एवढी तर खात्री आहे. तर आवडली असेल रेसिपी तर ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. हा 1 वाटी रव्यापासून आपण छान असा हा हेल्दी नाश्ता बनवलेला आहे सकाळच्या घाईसाठी. तरी हा खूपच फायदेशीर आहे. आणि लहान मुलं चपाती भाजी खायला तर कंटाळा करतातच, अशा वेळी त्यांना असा नाश्ता नक्की करून द्या. खूप छान आहे. कमी तेलात होतो, काही तेलाची आवश्यकता लागत नाही. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझी येणारी प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं बघायला भेटेल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.